नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती। दिवसभर तेजी टिकून होती। दुपारी 2:30च्या दरम्यान सेन्सेक्स जवळजवळ 1100 पॉईंटनी वर होता। त्यानंतर मात्र शेवटच्या 1 तासात प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे। तरीसुद्धा मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 535 पॉईंटनी वाढून 75,901 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 128 पॉईंटनी वाढून 22,957 वर बंद झालेला आहे। सलग घसरणीनंतर आज शेअर मार्केटमध्ये तेजी बघण्यास मिळालेली आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई बँक इंडेक्स 1.49%, बीएसई रियालिटी इंडेक्स 1.27% वर आहेत। बीएसई हेल्थकेअर इंडेक्स 1.92% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.61% आणि बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 1.77% खाली आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: बजाज फायनान्स 4.26%, ॲक्सिस बँक 3.77%, श्रीराम फायनान्स 3.61%, बजाज फिनसर्व 3.35% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: सन फार्मा 4.55%, हिंदाल्को 2.22%, ब्रिटानिया 2.23%, ग्रासिम 1.90% अशी घसरण आहे। आज हुंडाई मोटर्स, बजाज ऑटो, कोलगेट पॉल्मोलिव्ह आणि सिप्ला या दिग्गज कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। आज एफआयआयने 4,921 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 6,814 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।